हॅलो गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे. लास्ट व्हिडिओ मला वाटतं गणपतीचा आपण शूट केलेला. त्याच्यामध्ये बरेचसे इव्हेंट झाले. दिवाळी झाली, मामाचं लग्न झालं आणि अजून 2-4 इव्हेंट झाले, मला आठवत नाही. पण त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट शूट करायला घेतलं आहे. न्यू इयर सेलिब्रेट करायला, म्हणजे न्यू इयर तर झालंच आहे. तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. आता न्यू इयरच्या फर्स्ट वीकमध्येच आम्ही चाललो आहे जयपूर ट्रिपला. बॅग पॅकिंग झाली आहे. इकडे मीटिंग चालू आहे माझ्या ऑफिसची. अजून मीटिंग संपली नाही आहे. 7:30ची ट्रेन आहे. 6:15 झालेत. आता 10-15 मिनटात आम्ही निघू, कॉल संपल्यावरती, ऑफिसचं काम झाल्यावरती. बॅकपॅक वगैरे झालं आहे, तर डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन भेटूया. कॉल संपेल आता बहुतेक 15-20 मिनटाने. बरोबर 6:30 6:45ला निघू. डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर भेटू. बाय. आम्ही आता जस्ट ट्रेनमध्ये बसलो आहे आणि कोणी यायच्या आधी जेवण करून घ्यायचं, कारण इकडे खालचे 2 सीट लोअर्स आमचे नाहीत, तर इकडचे वरचे 2 आहे आणि इकडची एक सीट आपली आणि एक त्या साईडला कोचच्या त्या एंडला एक आपली आहे. तर पटपट जेवतो, जेवण झाल्यावर बघू, भेटू. जर सीट नेगोशिएट झालं तर ठीक आहे, नाहीतर तिकडे जाऊन झोपायला लागला. आपल्याला जेवून घेतो, चला बाय. त्याचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही उनो खेळणार आहे. दादा पत्ते दिसतोय, तर उनोचा गेमसाठी आम्ही इथे चादर टाकली. चादर दाखवणार आहे. इथे चादर आहे गाईस. हे आम्ही प्रत्येकाने असं पकडून ठेवली आहे, म्हणजे बेंच होईल. बेंच बरोबर आहे, बरोबर आहे. अरे उलट टाकायला पाहिजे. बट ठीक आहे, माझा खाली कसा घेऊ? नाही नाही नाही, बरोबर टाकतोय तो. आता ठीक आहे, जाऊ दे. आम्ही फ्लिप उनो खेळतोय गाईस. ही नाही, हीच आहे पहिली फ्लिपवाली. ही आहे ना, डार्कवाली फ्लिप आहे. अरे बट आधी अगं पण इकडनं पण पत्ते दिसणार ना. आता म्हणजे आपण थोडक्यात उलट खेळतोय. अच्छा, म्हणजे असं टाकायचं होतं म्हणते. मग तेच, याच्याकडे +5 वहिनी. +5 मी रिवर्स टाकणार आहे. ब्लूपर. पुढे ठेवायचं इथे, फोन ठेवायचा का आपण? कॉफी टोमॅटो सूप. फ्लिप कर, फ्लिप. कॉफी टोमॅटो सूप मॅगी. असंच खेळायचं का म्हणतो? असंच खेळायचे. चला खेळा. चला येणार. मी आहे ना. मम्मी वहिनी पत्ते बघते. जाऊ दे. असं नसतं, असं नसतं, असं नसतंच. पकड. हे कोण टाकणार? टाकू बघा, पक्का घे जा. एवढी फालतूगिरी आहे ना. प्रसाद मोळो खायचा पत्ता होत आहे. नियोजन ऑफ द इयर. दोन जण झोपलेत वरती. इकडे 2 जण आहे, हे खालचं दुसऱ्यांचं आहे. ही एक सीट आपली आहे आणि एक तिकडे त्या साईडला आहे. तर मी तिकडे जाऊन झोपणार आहे. ते मम्मी, मावशी, तनू वहिनी आणि बाबूराजा इकडे झोपणार आहे. तर मी तिकडे जाऊन झोपणार आहे. बघू, बेड लावतात, तिकडे जाऊन बघू काय परिस्थिती आणि डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. नाही तर उद्या सकाळीच भेटू. झोपतो. बाय. The next day. आम्ही जस्ट आत्ता जयपूरला उतरलो आहे बॅग्स घेऊन. एवढी गर्दी आहे वरती चढायला आणि लिफ्ट वगैरे नाही. आता असंच उचलून घेऊन जायला लागेल. बघू, हॉटेलवर गेल्यावर भेटू. तर हे उचलायचं आहे, ते शूट केलं तर बघून घ्या, नाहीतर डायरेक्ट हॉटेलवर भेटू. फायनली आम्ही आता पोचलो आहे आमच्या
या एअरबीएनबीवरती रिक्षाने सोडले. आता इकडे लिफ्ट आहे, लिफ्टने जाऊ. कोणत्या फ्लोअरला आहे माहिती नाही. कोणत्या फ्लोअरला आहे दादा? फर्स्ट फ्लोअरलाच आहे. तर हे एवढे बॅग्स आहेत आपले, खूप साऱ्या बॅग्स आहेत. ते बॅग्स लिफ्टने घेऊन जातो आणि मग वरती रूममध्ये जाऊन भेटू. रूम टूर देतो तुम्हाला वरती, रूममध्ये जाऊन भेटू. ही लिफ्टमधनं फर्स्ट फ्लोअरला आलो आम्ही. इथे एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे आणि तिथे समोर एक बेडरूम आहे. इथे बाथरूम आहे, इकडे किचन आहे, इथे डायनिंग आहे आणि हा हॉल आहे, असा रूम आहे. सो आता एक तासभर रेस्ट करू. त्याच्यानंतर आपण जयपूरमध्ये फिरायला काय काय जागा ते जाणार आहेत संध्याकाळी. तर बघू, आता आराम करतो, 1 तास झोपतो. खूप ट्रॅव्हल झालं आहे, दमलो आहे. तर डायरेक्ट संध्याकाळी भेटू. तो पहिला फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करू, नंतर भेटू. आमचा रेस्ट करून झाला आहे. आता आम्ही चाललो आहे, फर्स्ट आपलं लोकेशन आहे हवा महल. तर हवा महलकडे चाललो आहे आम्ही. 2 उबर केलेत आपण, इकडे. तर त्या ह्याच्यामध्ये बसूया. बसून सांगतो. हा आहे माझा 8574. आज आपण पोचलेलो आहे, पण इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे. ह्याचे फोटोज काढण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे, टॅटू कॅफेमध्ये. आत्ता आम्ही निघालो आहे. मी दादा चाललो आहे हळूहळू. वहिनीला माहिती आहे, कारण वहिनी आली होती पहिलं. तर आम्ही वहिनीला फॉलो करतो आहे, कारण वहिनी इकडे पहिल्यांदा येऊन गेली एकदा. आमचा फर्स्ट टाईम आहे, सो आम्ही चाललो आहे फॉलो करत टॅटू महलमध्ये, टॅटू कॅफेमध्ये जाऊ आणि मग जयपूर हवा महलचा हे करूया, फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे घेऊ. आम्ही वरती आलो आहे कॅफेमध्ये, विंड कॅफे काहीतरी आहे. पण इकडे वरती येण्याचे 1200 रुपये चार्ज घेतले आमच्या 6 जणांचे, कारण इकडे फोटो काढायचे म्हणून. हे त्यांच्या प्रॉपर्टीमधनं फोटो काढतो म्हणून 1200 रुपये चार्ज. आणि ते 1200 रुपये आपण इकडनं काही ऑर्डर केलं तर ते रिडीम होणार. तर त्यांचं मेन्यू कार्ड आहे. आता कॅफेमध्ये बघू काय कॉफीज घेऊ आम्ही मोस्टली, आणि मग इकडे फोटोज वगैरे काढू अँड देन बॅक टू फोटो काढताना भेटतो. चला, फोटोज वगैरे काढून झाले. 1 तास झाला आम्हाला येऊन. 5:30ला आलो होतो. 6:30ला ऑर्डर प्लेस केली आणि आता 7 वाजता आमची ऑर्डर आली. तर आता खातो आणि मग घरी जाऊन भेटू. खूप गर्दी होती, खूप फोटो काढायला खूप वेळ लागले एकाच जागेवरती. तर एक खातो पट आणि मग घरी जाऊन भेटू. आमचं खाऊन वगैरे झालं आहे. आता शॉपिंगला सुरू केली आहे लोकांनी. ते आता बघतायत काय कसं आहे. शॉपिंग करतोय, बघू काय घेतल्यावर सांगतो. इकडे पर्स, कुर्तेज, चनिया चोलीज, भरपूर काय व्हेरायटी आहे. पुढे मार्केट आहे, अजून पुढे गेल्यावर दाखवतो. चाललो आहे आम्ही मार्केट बघत काय आवडलं तर घेऊ. लेट्स सी. यांची शॉपिंग चालू आहे अजून. अर्धा तास झाला आम्ही दोघं शॉपमध्ये बसून आहेत. यांच्याकडनं अजून चप्पल सिलेक्शन पण होत नाही. तर यांचं ज्युतीचं झालं, मग आपण निघू. बाकीचं मार्केट पण एक्सप्लोअर करायचं आहे आणि मग तिकडनं मेट्रोमधनं आपण घरी जाणार आहे. बघू आता बाकीचं काय मार्केट कसं एक्सप्लोअर आहे. यांची चप्पल घेऊन झाली का मग आपण निघू, बाहेर जाऊन भेटू. एवढा वेळ मी बोलत होतो, काय रेकॉर्डच नाही झालं, आपोआप रेकॉर्डिंग बंद झाली, काय माहिती काय. तर एवढंच बोलत होतो मी की आमचं शॉपिंग झालेली आहे. दादाला एक कुर्ता घेतला, शर्ट घेतला, सौरभला एक घेतला, काकांसाठी घेतला आहे आणि माझ्यासाठी मी एक घेतला आहे. सो आमचं शॉपिंग झालेलं आहे. बिल पेमेंट करतो आहे आता इकडे. हा मुलगा होता आम्हाला दाखवायला, खूप चांगल्या पद्धतीने त्याने सर्व्हिस दिली आम्हाला, दाखवत होता इकडे तिकडे. एवढं बरोबर आहे. पण तुम्ही जर येणार असाल जयपूरला तर तुम्ही बार्गेन करून शॉपिंग करा, कारण खूप हाय प्राईस सांगतात. 700 रुपयाचा शर्ट सांगितलेला, आम्ही 300 रुपयामध्ये डन करून घेतला. एक शर्ट असं करून शर्ट आणि ते कुर्ते वगैरे घेतले. सो डन आहे. आणि बाकी आता बाकीचं मार्केट एक्सप्लोअर करू आणि मग घरी जाऊ.
बघू आता काय. हे आपला हवा महलचा पॅलेस. फोटोज खूप झाले. आता बघू मार्केट आणि मग घरी. कॅमेराचा काहीतरी इश्यू आहे कारण सारखं बंद होतोय. तर इकडे वहिनीला एक साडी घेतली. वहिनीने साडी घेतली. तो बोलत होता प्राईस डिस्क्लोज ना करू. आम्ही पेमेंट केलं आणि ते जोरात वाजलं. थोडा हसी मजाक झाला. तो बोललेला कोणाला सांगू नका कारण आम्ही बार्गेन करून खूप कमी प्राईसमध्ये साडी घेतली. आता सगळीकडे आम्ही बार्गेन करूनच येतो. तुम्ही पण जयपूरला आल्यावर बार्गेन करूनच घ्यायची आहे. मग शूटिंग चालू आहे का बघू दे कारण कॅमेरा सारखा बंद होतोय माहिती नाही का. तिकडे ओढणी मग अशी घेतली नाही कारण कलर नव्हता रेड कलर. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या शॉपमधला ओनर आम्हाला सांगत होता जयपूर 2 दिवसात कसं फिरता येईल, काय काय कुठे जायला पाहिजे, कुठे पैसे वेस्ट होणार जाऊन. ते मी सांगेल तुम्हाला नंतर उद्या गेल्यावरती. बघू. ह्या लाईटमुळे कळत नाही पण इथे पॅलेस आहे ते भारी दिसतं. आणि इकडे लक्ष्मीचं मेन स्वीटचं मिळालं तर इकडे घेवर खाऊ टेस्ट बघू कळवतो तुम्हाला आता. हे ते फेमस म्हैसूर नाही सॉरी आपल्याकडे महाराष्ट्रात म्हैसूर म्हणतात. म्हैसूर पाक. त्याला इकडे घेवर म्हणतात. पनीर घेवर आहे हे बघू. हे वाला खायचं आहे का कोणतं दुसरं घ्यायचं आहे बघू. असं चालू आहे कोणतं भारी आहे काय. दादा विचारतो त्यांना. घेऊ टेस्ट करू आणि मग सांगतो मला टेस्ट करून कसं काय. घेवर जयपूरचं फेमस. टेस्ट कसं आहे टेस्ट. मी पण टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. खातो मी. अजून एक प्लेट घ्यायची चाललं आहे. शॉपिंग वगैरे सगळी झाली. आता रिटर्न घरी निघालो आहे. ट्रॅफिक पण लागलं आहे थोडंसं ट्रॅफिक पण आहे. सिग्नल ट्रॅफिक नाही म्हणता येणार सिग्नल आहे. आता घरी जाऊन भेटू. काकांना पण फेमस 1 हँड ड्रायव्हिंग ब्रो 1 हँड ड्रायव्हिंग आहे तुझा. आम्ही तिकडनं आलो जेवलं थोडंसं खाल्लं वगैरे. आता झोपायची तयारी चालली होती. मी तिकडे बेडरूममध्ये झोपलेलो तर मम्मी मावशी तरुणी जबरदस्ती आली. त्यांना झोप येत नाही भीती वाटते म्हणून. आणि टेस्टिंग चालू आहे सारखी कोणती लाईट चालू ठेवल्यावर उजेडेन. एका बेडवर एक बेडरूम एम्प्टी आहे तरी यांच्यासाठी एका बेडवर आम्ही 4 जण झोपून ॲडजस्टमेंट करतोय. दादा वहिनी तिकडे समोरच्या बेडरूममध्ये. मध्ये खूप मोठा हॉलचा पॅसेज आहे त्यामुळे ह्यांना अजून भीती वाटते. घालो लाईट. मी मम्मी सोबत पण झोपू शकते एका रूम मध्ये पण भावेच्या सोबत नाही. का मला भीती वाटते. का ग तुझ्या भरोसा नाही. मी काय माहिती नाही. नाही तर मम्मीवर पण नाही. मला 2-3 जरा तर पाहिजे. प्लीज कोणी लाईट बंद करू नका. मी जोर जोरात ओरडेल ना. चलो गुड नाईट. सी यू टुमॉरो. वाटतंय.